आज मी बनवते घेवड्याची भाजी, ज्याला राजमा असेही म्हणतात. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलं आहे. एक टोमॅटो, एक कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि कट करून खोबरं. तर सर्वात अगोदर मी इथे खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक करून काढून घेणार आहे. इथे मी मिक्सरमधून मसाला बारीक करून घेतला आहे. तर राजमा हे मी कुकरमध्ये करणार आहे, जेणेकरून तो शिजेल. तर त्या सर्वात अगोदर मी त्यात 2 पळी तेल टाकलं आहे. त्यात मी कढीपत्ता टाकला आहे. तुम्ही त्यात मोहरी किंवा जिरे पण टाकू शकता. कढीपत्त्याला चांगलं परतून घेणार आहे. इथे कढीपत्ता चांगला परतला पण आहे. आता मी त्यात बारीक चिरलेला कांदा टाकलाय. कांद्यालाही मी साधारण 1 मिनिट तरी फ्राय करून घेणार आहे. कांदा हवा तसा इथे फ्राय झालाय. त्यानंतर मी यात टोमॅटो टाकले. आता यात मी बाकीचा मसाला टाकलाय. खोबरं जे मी मगाशी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यात राजमा ॲड केलाय. ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे कमी गॅसवर. इथे मसाला चांगला भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला चांगली तरी येईल. आणि मसाला भाजताना नेहमी गॅस कमी फ्लेमवर ठेवावा, जेणेकरून आपला मसाला चांगला भाजला जाईल आणि त्याला तेल सुटेल. हे मी 1 मिनिट तरी ठेवणार आहे कमी गॅसवर. त्यानंतर मी त्यात चवीनुसार मीठ टाकलंय. त्यानंतर चवीनुसार तिखट. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात गरम मसालाही ॲड करू शकता. इथे मी त्यात 2 ग्लास पाणी टाकणार आहे. आणि पाणी ॲड केल्यावर मी लगेच कुकर लावून घेणार नाही आहे. त्याला थोडीशी उकळी सुटली की मग आपण कुकर लावून घेऊयात. इथे चांगली उकळी सुटली आहे. आता 2 शिट्ट्या होईपर्यंत मी कुकर लावून घेतलंय. 2 मिनिटानंतर इथे मी कुकरची वाफ काढून घेतली आहे आणि भाजी इथं तयार आहे. छान अशी तरी त्याला सुटली आहे आणि राजमा पण व्यवस्थित असा शिजलाय. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.